सर काय सांगणार? आज संजय गांधी नॅशनल पार्क जे मुंबईचं भूषण आहे, आज जगामध्ये साधारणतः इतक्या क्षेत्रातलं मोठं पार्क अर्बन पार्क नाही. आपण सेंट्रल पार्क न्यूयॉर्क बघू शकता, हाईड पार्क बघू शकता, पण निश्चितपणे एक आम्हाला अभिमानाचा गौरवाचं हे पार्क आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जेव्हा पर्यटक येतात त्यांना उत्तम अशा व्यवस्था अपेक्षित असतात. आपण आता 6 नवीन इलेक्ट्रिकल बस लोकार्पित केल्या FDCMच्या माध्यमातून. ई कार्ट म्हणजे बॅटरीवर चालणारी बग्गी ही ज्येष्ठांसाठी आज आपण इथं लोकार्पित केली. टायगर सफारी काही वर्ष बंद होती, तीही आज सुरू केली आणि त्यामध्ये आता 6 एकूण वाघवाघिणी आहेत. अजून त्यामध्ये 2ची भर आपण टाकणार आहोत. लॉयन सफारीमध्ये गुजरातमध्ये आपण आपले एक वाघवाघीण द्यायची आणि त्यांचा एक सिंह आणि सिंहीण ही इथं आणायची हाही निर्णय केला. आणि यासोबत निश्चितपणे हा संजय गांधी नॅशनल पार्क ज्याच्यामधली जैवविविधता ही अभ्यासाचा विषय आहे आणि त्याही दृष्टीने या पार्कच्या बद्दल एक इंटिग्रेटेड प्लॅन तयार करावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्याप्रमाणे आपण फिल्म सिटीचा एक विकासाचा स्वतंत्र आराखडा करतोय. त्याच पद्धतीने संजय गांधी नॅशनल पार्कचा एक स्वतंत्र आर्किटेक्ट लावून वनाशी संबंधित कार्य करण्याच्या माध्यमातून याचं एकदा सूक्ष्म शास्त्रशुद्ध नियोजनाच्या माध्यमातून याचा एक 5 वर्षाचा प्लॅन करत संजय गांधी नॅशनल पार्क हा या पर्यावरणाचं चालतं बोलतं अभ्यास सांगणारं विद्यापीठ व्हावं. संशोधकांना ही पर्वणी वाटावी आणि पर्यटकांना कुटुंबासोबत येताना हम साथ साथ ह्याची भावना निर्माण करत इथून त्यांनी परत आनंद घेऊन जावा या दृष्टीने प्लॅन करण्याची योजना निश्चितपणे आम्ही करणार आहोत.